मेष रास. आता कोणासमोर हात पसरायची गरज नाही. संकष्टी चतुर्थी ठरणार भाग्योदय. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, कधी असं झालंय का की रात्रीच्या 2:30-3 वाजता अचानक डोळा उघडतो आणि समोर फक्त अंधार दिसतो. काळजाची धडधड वाढलेली असते. घराचं छप्पर अंगावर येईल असं वाटतं आणि मनात फक्त एकच प्रश्न असतो, माझं काय होणार? जर तुमची रास मेष असेल तर हे रडणं, हे घाबरणं आणि हा संघर्ष आता कायमचा संपणार आहे. आजची ही संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी केवळ एक उपवास नाही, तर साक्षात गणपती बाप्पा तुमच्या आयुष्याचा बॅलन्स शीट पूर्ण करायला आले आहेत. आज तुमच्या आयुष्यातील 5 असे दरवाजे उघडणार आहेत जे वर्षानुवर्षे गंजले होते. हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक करू नका, कारण कदाचित तुमच्या भाग्योदयाचे हे 10 मिनिटं पुन्हा कधीच परत येणार नाहीत. जर तुमचा तुमच्या कष्टावर आणि बाप्पावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, हो बाप्पा, मी तयार आहे. मेष रास म्हणजे ऊर्जेचा महासागर. पण गेल्या काही वर्षात या महासागराला जणू कुणीतरी आटवून टाकलंय. तुम्ही रात्रंदिवस रक्ताचं पाणी केलत, कोणाचंही वाईट चिंतलं नाही, तरीही लोक तुम्हाला चुकीचं ठरवतात. मेष राशीच्या व्यक्तीचं दुःख काय असतं माहितीये? त्यांनी सगळ्यांसाठी केलं, पण जेव्हा त्यांना गरज पडली तेव्हा मागे वळून बघितलं तर तिथे कुणीच नव्हतं. तुम्ही लोकांचे अपमान गिळलेत, उपाशीपोटी काम केलंय, कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा मारल्यात, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त अपेक्षांचं ओझं आणि टीका. तुमची प्रामाणिकता आज तुमच्यासाठी ओझं झाली आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर शांत व्हा, कारण ज्याचे डोळे पाणावलेले असतात त्याच्यासाठी बाप्पा स्वतः धावून येतात. आजची ही संकष्टी तुमच्या या सर्व वेदनांवर मायेची फुंकर घालणार आहे. 1. करिअरमधील अभिमन्यू चक्रव्यूहातून सुटका. पहिली मोठी खुशखबरी तुमच्या कामाच्या ठिकाणची आहे. मेष राशीच्या लोकांनो, तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात एखाद्या चक्रव्यूहात अडकल्यासारखं वाटत होतं का? तुम्ही मेहनत करताय, पण त्याचं फळ दुसरं कुणीतरी स्मार्ट वर्कच्या नावाखाली चोरून नेतंय. पण आता बाप्पाचा परशू चालेल. ज्यांनी तुमचे पाय खेचले, ज्यांनी तुमच्याबद्दल वरिष्ठांकडे काड्या केल्या, त्यांचे चेहरे आता बघण्यालायक होतील. तुम्हाला अशी एक संधी मिळेल जिथे तुमची प्रतिभा जगासमोर येईल. तुमचं प्रमोशन, तुमची रखडलेली फाईल किंवा तुमचा नवीन व्यवसाय आजपासून वेग घेणार आहे. हा विजय तुमचा नाही तर तुमच्या सत्याचा आहे. 2. कर्जाचा फास सुटणार. दुसरी खुशखबरी आर्थिक विवंचना. पैशांशिवाय माणूस किती हतबल होतो हे मेष राशीच्या व्यक्तीने जवळून अनुभवलंय. तुमच्याकडे हिंमत आहे पण भांडवल नाही. तुमच्याकडे डोकं आहे पण खिसा रिकामा आहे. पण आता विघ्नहर्ता तुमचे आर्थिक मार्ग मोकळे करणार आहेत. कदाचित तुमचं एखादं जुनं कर्ज फिटेल किंवा अचानक अशी एखादी लक्ष्मी येईल जी तुमच्या घराची बरकत वाढवेल. आता तुम्हाला कोणासमोर हात पसरायची गरज पडणार नाही. बाप्पा तुमची तिजोरी रिकामी ठेवणार नाहीत, हा माझा शब्द आहे. 3. विखुरलेली नाती आणि काळजाच्या जखमा. तिसरी गोष्ट तुमची नाती. मेष राशीचा माणूस स्वभावाने स्पष्ट वक्ता असतो आणि याच स्पष्ट वक्तेपणामुळे आपलेच लोक दुरावले जातात. ज्या भावासाठी, बहिणीसाठी किंवा मित्रासाठी तुम्ही जीवाचं रान केलं, त्यांनीच आज तुम्हाला परक केलंय का? घरामध्ये सततची कटकट, जोडीदाराशी असलेले मतभेद यांनी तुम्हाला आतून तोडून टाकलंय. पण आज संकष्टीनंतर बाप्पा तुमच्या घरात शांती प्रस्थापित करतील. गैरसमजाचे डोंगर वितळतील आणि तुमच्या शब्दाला घरात पुन्हा मान मिळेल. रक्ताची नाती पुन्हा रक्ताची होतील, स्वार्थाची नाही. 4. आरोग्याचा संजीवन स्पर्श. चौथी खुशखबरी तुमच्या आरोग्याबद्दल. सततच्या चिंतेमुळे मेष राशीच्या लोकांना अर्धशिशी, बीपी किंवा पोटाचे विकार जडले आहेत. तुमचं शरीर थकलंय पण मन मात्र पळतंय. आज बाप्पा तुम्हाला निरोगी आयुष्याचं वरदान देणार आहेत. तुमच्या अंगात पुन्हा तीच 20 वर्षाच्या तरुणासारखी ऊर्जा जाणवेल. तुम्ही आजारांवर विजय मिळवाल आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाने जगाच्या मैदानात उतराल. 5. मुलांच्या प्रगतीचा सुवर्णकाळ. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमची मुलं. आई वडील म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी सोसलेले अपमान बाप्पाने पाहिले आहेत. तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे आता दूर होतील.
त्यांना हवं असलेलं शिक्षण, हवी असलेली नोकरी किंवा लग्नाचे योग बाप्पा स्वतः जुळवून आणतील. तुमच्या मुलांच्या यशाची बातमी ऐकून जेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येईल, तेव्हा समजून जा की बाप्पाने तुमच्या कष्टाची पावती दिली आहे. मित्रांनो, मेष रास ही कोणासमोर झुकण्यासाठी बनलेली नाही, तर जग जिंकण्यासाठी बनली आहे. आज रात्री जेव्हा तुम्ही चंद्राला अर्घ्य द्याल, तेव्हा फक्त 2 थेंब अश्रू बाप्पाच्या चरणी अर्पण करा. त्यांना सांगा, देवा, मी खूप लढलो, आता तूच माझं सारथी कर. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील अंधार संपला आहे. ही संकष्टी तुमच्यासाठी सुखाची नवी पहाट आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ बघताना तुमच्या मनात थोडी जरी उमेद जागली असेल, तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीला पाठवा जो आज संकटात आहे. तुमची एक शेअर करण्याची कृती कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. बाप्पा तुमच्या सोबत आहेत, विश्वास ठेवा. जाता जाता कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. जय श्री गणेश. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.